Friends, welcome to the Pravinya Academy. In second lecture of gravitation, we have studied that value of G on the surface of Earth as well as value of G at height h above the surface of Earth. Also, we have seen value of acceleration due to gravity at depth d, म्हणजे below the surface of Earth. These points we have seen. In this lecture, here we see free fall. Free fall means here I consider Earth. कशाचा भाग आहे? Earthचा. And I held a body certain above the surface of Earth at certain height h. या हाईटला बॉडी काय करतोय? हेल्ड करतोय. आणि मी काय करणार आहे? ही बॉडी रिलीज करणार आहे. ही बॉडी काय करणार आहे? रिलीज करणार आहे. तर मी असं नाही करत ही बॉडी वरून खाली ढकलतोय असं नाही. बॉडी काय करतोय? रिलीज करायची. रिलीज केल्यानंतर दिस बॉडी फॉल्स टुवर्ड्स द अर्थ अंडर द ग्रॅव्हिटेशनल इन्फ्लुएन्स ऑफ अर्थ. म्हणजे या बॉडीला अर्थ स्वतःकडे काय करून घेते? खेचून घेते. मग या बॉडीचा जो फॉल असतो दॅट इज कॉल्ड ॲज फ्री फॉल. याला आपण काय म्हणतोय? फ्री फॉल. सो वी कॅन राईट फ्री फॉल ॲज व्हेन अ बॉडी फॉल्स freely under the influence of gravity alone is called free fall. म्हणजे इथं अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटी अलोन म्हणजे बॉडी फॉल होत असताना फक्त ग्रॅव्हिटीचाच काय असला पाहिजे? इन्फ्लुएन्स असला पाहिजे. आता इथं काय काय येऊ शकते बघा करता. ही बॉडी फॉल होत असताना या ठिकाणी काय प्रेझेंट असते? बरोबर एअर असते. तर एअर रेजिस्टन्स काय केला पाहिजे? निग्लेक्ट केला पाहिजे. आणि ही बॉडी फॉल होत असताना या ठिकाणी बॉयॉन्ड फोर्स असतो. काय असतो? बॉयॉन्ड फोर्स असतो. बॉयॉन्ड फोर्स म्हणजे काय? तर ही बॉडी फॉल होत असताना एअर याला काय करत असते? विरोध करत असते. रेजिस्टन्स वेगळा आणि बॉयॉन्ड फोर्स वेगळा. आपल्याला हा भाग माहित आहे. आपण समजा एखादा बॉल घेतला, समजा स्पंजचा बॉल घेतला आणि हा वॉटर मध्ये डीप करत असताना इथं वॉटर काय करतो? स्पंज बॉलला अपोजिशन करतो आणि यालाच काय म्हणायचं? बॉयॉन्ड फोर्स. तर त्याच पद्धतीनं ही बॉडी फॉल होत असताना एअर काय करेल? अपोज करेल. कशाला? या बॉडीला अपोज करेल आणि यालाच काय म्हणायचं? बॉयॉन्ड फोर्स असं आपण म्हणतोय. ओके. तर याला आपण काय म्हणतोय? फ्री फॉल. तर फ्री फॉल साठी अजून एक आपण एक्झाम्पल घेऊ शकतोय. तर इथं हे करायचं नाही. तर हे समजण्यासाठी सांगतोय तुम्हाला. तर या ठिकाणी समजा एक अशी खूप उंच बिल्डिंग आहे. काय आहे? खूप उंच बिल्डिंग आहे. आणि आपल्याला फ्री फॉल जर समजायचं असेल तर काय करायचं? या उंच बिल्डिंग वरून उडी टाकायची. मग आपणाला जे जाणवतं याला काय म्हणायचं? फ्री फॉल. ओके. हे समजण्यासाठी सांगितलेलं आहे. फ्री फॉल करत बसायचं नाही. ओके. आता या ठिकाणी आपण एक नवीन पॉइंट पाहू. या ठिकाणी आपण काय पाहणार आहोत? तर कायनॅमेटिकल इक्वेशन फॉर फ्री फॉल. कायनॅमेटिकल इक्वेशन फ्री फॉल साठी पाहणार आहोत. वी नो फ्री कायनॅमेटिकल इक्वेशन. किती इक्वेशन असतात? 3 कायनॅमेटिकल इक्वेशन. कोणकोणते असतात? v इज इक्वल टू u प्लस at. दुसरं इक्वेशन काय असतं? s इज इक्वल टू ut प्लस 1/2 at चा स्क्वेअर. आणि तिसरं इक्वेशन काय असतं सांगा आपण? v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2a इंटू s. तर हे काय आहेत?
three kinematical equations. Now I write here kinematical equations for free fall. Kinematical equation for free fall. फ्री फॉल ची कायनेमॅटिकल इक्वेशन्स पाहणार आहोत. तर पहिलं इक्वेशन कसं बनेल बाबा आता, v इज इक्वल टू u म्हणजे काय, इनिशियल व्हेलॉसिटी. तर बॉडी ज्यावेळी रिलीज करतो त्यावेळी इनिशियल व्हेलॉसिटी किती असते, 0. a मीन्स ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशनच्या ठिकाणी काय लिहायचं, g इंटू t. म्हणजेच हे इक्वेशन कसं होईल बाबा आता, v इज इक्वल टू gt. हे पहिलं कायनेमॅटिकल इक्वेशन. आता सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन कसं होईल बाबा आता, s इज इक्वल टू u ची व्हॅल्यू किती लिहायची, 0 इंटू टी प्लस 1/2. a च्या ठिकाणी काय लिहायचं, g इंटू टी चा स्क्वेअर, gt स्क्वेअर. दॅट इज s is equal to 1/2 gt square. This is the second kinematical equation. आणि थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशन काय सांगू शकतोय, v स्क्वेअर इज इक्वल टू u ची व्हॅल्यू किती असेल, 0 स्क्वेअर प्लस 2. a च्या ठिकाणी काय लिहायचं, g इंटू s घेते. That is v square is equal to 2g into s. तर यानुसार हे काय झाली, 3 कायनेमॅटिकल इक्वेशन्स फॉर फ्री फॉल. म्हणजेच ही इक्वेशन आपण असं लिहू शकतोय, हे मी कट करतो, हा भाग पण कट करूया, हा पण भाग कट करतोय. म्हणजेच कायनेमॅटिकल इक्वेशन फॉर फ्री फॉल बिकम्स, हे फर्स्ट, हे सेकंड आणि हे काय आलं, third. These are the 3 kinematical equations. Here we see one example regarding the free fall. Suppose an iron ball is given. The mass of iron ball is 3 kg and this iron ball is released from height 125 meter. तर हा आयर्न बॉल ग्राउंड सरफेस पासून किती हाईट वरून रिलीज करतोय, 125 मीटर पासून रिलीज करतोय. जी ची व्हॅल्यू दिलेली आहे, जी ची व्हॅल्यू किती आहे, 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. जी ची व्हॅल्यू दिलेली आहे. तर काय फाइंड आउट करायचं आहे, टाइम टेकन बाय बॉल टू रीच द ग्राउंड. म्हणजे या हाईट पासून बॉल रिलीज करतोय आणि ग्राउंडला रीच होण्यासाठी लागणारा टाइम कॅल्क्युलेट करायचा आहे. काय कॅल्क्युलेट करायचं आहे, टाइम. तर या ठिकाणी हिअर वी सी सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन फॉर फ्री फॉल. सेकंड इक्वेशन कसं आहे, s इज इक्वल टू 1/2 g इंटू टी स्क्वेअर. तर इथं s म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट. तर s च्या ठिकाणी काय लिहायचं, हाईट लिहायची. म्हणजे इथून इथपर्यंत येणारं डिस्प्लेसमेंट s लाच काय म्हणायचं, h म्हणायचं. h इज इक्वल टू काय लिहितोय, 1/2 g इंटू टी चा स्क्वेअर, gt स्क्वेअर. The value of h is 125 is equal to 1/2 into g किती आहे सांगा बरं, 10 into t चा काय घ्यायचा, स्क्वेअर. We simplify it. 125 into 2 divided by 10 is equal to t चा square. Here we get 250 upon 10 is equal to t square. 25 is equal to t square. म्हणजे t ची व्हॅल्यू किती असेल, 5 सेकंद. t ची व्हॅल्यू किती मिळेल, 5 सेकंद. आता इथंच आपण सेकंड एक्झाम्पल पाहतोय. सेकंड एक्झाम्पल काय, व्हेलॉसिटी ऑफ द बॉल ऑन रिचिंग द ग्राउंड. म्हणजे इथं आपण हा भाग पाहतोय, हे ग्राउंडचा भाग आहे आणि इथून बॉल रिलीज करतोय. इथून बॉल रिलीज करतोय त्यावेळीची व्हेलॉसिटी u आणि ज्यावेळी बॉल ग्राउंडच्या जस्ट ग्राउंड पर्यंत रीच होतो त्यावेळीची व्हेलॉसिटी काय म्हणायचं, v. तर इथली व्हेलॉसिटी फाइंड आउट करायची आहे. तर या ठिकाणी व्हेलॉसिटी साठी कोणतं कायनेमॅटिकल इक्वेशन यूज करायचं,
तर या ठिकाणी फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन यूज करूया. V इज इक्वल टू GT. V इज इक्वल टू काय घ्यायचं, G इंटू T. G ची व्हॅल्यू किती आहे सांगा आपण, 10 दिलेले इंटू टाइम इथं आपण फाइंड आउट केलेले किती आहे 5. तर किती व्हॅल्यू मिळेल 50 मीटर पर सेकंड. म्हणजे बॉल इथून रिलीज केल्यानंतर जस्ट ग्राउंडला रीच होत असताना व्हेलॉसिटी किती मिळते 50 मीटर पर सेकंड. ओके. आणि आता थर्ड एक्झाम्पल पाहणार. हिअर वी सी थर्ड पॉइंट. हाइट ऑफ अ बॉल at half the time it takes to reach the ground. म्हणजे काय, तर इथून इथं बॉल रिलीज केलेला आहे, या पॉइंट पासून इथपर्यंत बॉल रिलीज केलेला आहे. तर बॉलला किती कालावधी लागतो 5 सेकंड. म्हणजे h इतकं डिस्टन्स कव्हर करण्यासाठी बॉलला किती कालावधी लागलेला आहे 5 सेकंड. तर आता हाफ टाइम मध्ये, हाफ टाइम म्हणजे किती घ्यायचं 2.5 सेकंड. तर 2.5 सेकंड मध्ये बॉल इथून इथपर्यंत डिस्टन्स कव्हर करेल. तर या डिस्टन्सला आपण काय म्हणूया एस म्हणूया. तर आपल्याला काय सांगितलेलं आहे, तर हाफ टाइम मध्ये बॉल ग्राउंड पासून किती हाईटला प्रेझेंट असेल. म्हणजे हाफ टाइमला बॉल इथून इथं आला, पण हाईट कोणती फाइंड आउट करायची आहे, ग्राउंड पासून इथपर्यंतची हाईट फाइंड आउट करायची आहे. तर इथं आपण कोणता फॉर्म्युला यूज करूया, S इज इक्वल टू 1/2 GT स्क्वेअर. 1/2 G ची व्हॅल्यू किती घ्यायची 10 इंटू T किती घेतोय 2.5 चा स्क्वेअर. 10/2 मीन्स 5. तर इथं 2.5 चा स्क्वेअर 6.25 आणि हा प्रॉडक्ट किती मिळतो 31.25 मीटर. तर आपल्याला काय फाइंड आउट करायचंय, एस मिळाला. काय फाइंड आउट करायचंय, ही हाईट फाइंड आउट करायची. ही हाईट कशी फाइंड आउट करायची, तर या एच मधून हा एस काय करायचा वजा करायचा. तर इथं हाईट इज इक्वल टू एच मायनस एस. तर हाईट किती घ्यायची 125 मायनस एस ची व्हॅल्यू किती आहे 31.25. तर ही व्हॅल्यू किती मिळते 93.75 मीटर. म्हणजे हाफ टाइम मध्ये बॉल ग्राउंड पासून किती हाईट वरती प्रेझेंट असेल 93.75 मीटर या हाईटला बॉल प्रेझेंट असेल. Here we see gravitational potential energy. In 9th standard we have seen potential energy. Potential energy means energy stored in an object because of its position is called as potential energy. Suppose this is a body, it is present on ground. Ground वरती जर बॉडी असेल तर याची पोटेन्शियल एनर्जी किती असते 0 असते. Now I lift this body from ground to this position. तर ही बॉडी ग्राउंड पासून मी या पोझिशन पर्यंत आणतोय. ग्राउंड पासून या पोझिशन पर्यंत आणत असताना आपण काय करतो वर्क डन करून ठेवतो, वर्क डन करतो आणि हे वर्क डन या बॉडी मध्ये साठवून ठेवलं जातं. कशाच्या रूपात साठवून ठेवलं जातं एनर्जीच्या रूपात. आणि याच एनर्जीला आपण काय म्हणतो पोटेन्शियल एनर्जी. म्हणून पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय एनर्जी स्टोर्ड इन अ बॉडी ड्यू टू इट्स पोझिशन और स्टेट इज कॉल्ड एज पोटेन्शियल एनर्जी. तर आता हियर वी सी ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. Here I consider two cases. Case 1, potential energy at small height h. तर अर्थ पासून स्मॉल हाईट ला आपण काय पाहणार आहोत पोटेन्शियल एनर्जीचा भाग पाहणार आहोत. स्मॉल हाईट ला पोटेन्शियल एनर्जी किती असेल तर स्मॉल हाईट ला जी ची व्हॅल्यू काय असते कॉन्स्टंट किती असते 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ही व्हॅल्यू कोणाची असते जी ची असते. ओके. तर स्मॉल हाईटला पोटेन्शियल एनर्जी साठी आपण फॉर्म्युला पाहिलेला आहे mgh आणि हा फॉर्म्युला आपण कुठं पाहिलेला आहे
9 स्टँडर्ड मध्ये पाहिलेलं आहे. स्मॉल हाईटला दिस इज द हाईट ऑफ द ऑब्जेक्ट, याची इतकी हाईट असेल ग्राउंड पासून. तर या हाईटला पोटेन्शियल एनर्जी mgh असे लिहितोय. आणि ग्राउंडच्या ठिकाणी ऑन द सरफेस ऑफ ग्राउंड पोटेन्शियल एनर्जी किती घ्यायची? 0 घ्यायची. आता या ठिकाणी हिअर वी सी केस 2, पोटेन्शियल एनर्जी ऍट व्हेरी लार्ज हाईट. खूप जास्त हाईटला आपण काय पाहणार आहोत? पोटेन्शियल एनर्जी पाहणार आहोत. ओके. तर आता सपोज दिस इज द अर्थ. हा कशाचा भाग आहे? अर्थचा भाग आहे. ओ बी द सेंटर ऑफ अर्थ, आर बी द रेडियस ऑफ अर्थ, एम म्हणजे काय घ्यायचं? मास ऑफ अर्थ. तर इथं अर्थचं ग्रॅव्हिटेशनल फील्ड समजा या पॉइंट पर्यंतच आहे, म्हणजे या पॉइंट पर्यंतच काय प्रेझेंट असेल? ग्रॅव्हिटेशनल फील्ड प्रेझेंट असेल. म्हणजे या पॉइंटच्या अलीकडचा पॉइंट असेल तर बॉडी अर्थकडे अट्रॅक्ट होते. या पॉइंट वरती जरी असेल तर बॉडी अट्रॅक्ट होते. आणि या पॉइंटच्या पलीकडे जर गेलो तर या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जी काय असते? 0 असते. तर इथं अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या आउटसाइडच्या पॉइंटला ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी काय असते? 0 असते. ओके. तर मी काय करतोय? ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या अगोदरचा पॉइंट घेतोय. म्हणजे ही हाईट कशी असेल? खूप जास्त हाईट असेल. तर या हाईटला आपण काय कॅल्क्युलेट करणार आहोत? ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. म्हणजेच काय? ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी ऍट व्हेरी लार्ज हाईट. तर लार्ज हाईटला जी ची व्हॅल्यू काय असते? स्मॉल असते. म्हणून ऍट लार्ज हाईट ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी आपण या फॉर्म्युल्यानुसार देतोय, जी एम इंटू स्मॉल एम आपण काय लिहायचं? आर प्लस एच. आणि या ठिकाणी कोणतं साइन यूज करतोय आपण? निगेटिव्ह साइन यूज करतोय. निगेटिव्ह साइन काय यूज करायचं? तर आउटसाइड द अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्ड पोटेन्शियल जी किती असतो? 0. त्यामुळे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी किती असते? 0 असते. तर या ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या आतल्या बाजूचा पॉइंट घेतला ऍट लार्ज डिस्टन्सला, तर या ठिकाणचं ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी 0 पेक्षा कमी. म्हणून पोटेन्शियल एनर्जी, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी ऍट व्हेरी लार्ज हाईट आपण कशी लिहितोय? मायनस जी एम इंटू स्मॉल एम अपॉन काय लिहितोय? आर प्लस एच. ओके. तर यानुसार ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी ऍट लार्ज डिस्टन्स आपण कॅल्क्युलेट करू शकतो. Here we see last point, that is escape velocity. Suppose this is the earth and I place a body on the surface of earth. आणि ही बॉडी अर्थ सरफेस वरती ठेवलेली आहे आणि अर्थचं ग्रॅव्हिटेशनल फील्ड इथपर्यंतच आहे. या बाउंड्री पर्यंत काय प्रेझेंट आहे? अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्ड. म्हणजे या फील्ड वरती जर पॉइंट असला तर बॉडी अर्थच्या दिशेने फॉल होते. इथं पॉइंट जरी असला तर बॉडी अर्थच्या दिशेने फॉल होते. आणि या फील्डच्या आउटसाइडला जर बॉडी असेल तर अर्थ वरती फॉल होत नाही. तर ही जी बाउंड्री आहे याला आपण काय म्हणतोय? अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्ड. तर आपण काय करणार आहोत? तर या बॉडीला व्हेलॉसिटी द्यायची, सर्टन मिनिमम व्हेलॉसिटी द्यायची, सो दॅट this body just escapes the earth's gravitational field. जेणेकरून ही बॉडी अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्ड पासून काय होईल? दूर निघून जाईल. तर या ठिकाणी जी व्हेलॉसिटी आपण देतो याला आपण काय म्हणतो? इस्केप व्हेलॉसिटी. म्हणून आपण इस्केप व्हेलॉसिटीचे डेफिनेशन यानुसार देतोय. काय देतोय? द मिनिमम व्हेलॉसिटी, इथं कमीत कमी व्हेलॉसिटी द्यायची, मिनिमम व्हेलॉसिटी विथ व्हिच बॉडी शुड बी प्रोजेक्टेड. मिनिमम व्हेलॉसिटीनं बॉडी प्रोजेक्ट करायची फ्रॉम अर्थ सरफेस सो दॅट इट इस्केप्स
अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्ड, जेणेकरून अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्ड पासून ही बॉडी काय होईल, इस्केप होईल. तर यालाच आपण काय म्हणतो, इस्केप व्हेलॉसिटी. तर अर्थच्या बाबतीत इस्केप व्हेलॉसिटी ही किती असते, 11.2 किलोमीटर पर सेकंड. अर्थच्या बाबतीत इस्केप व्हेलॉसिटी किती आहे, 11.2 किलोमीटर पर सेकंड. तर ही इस्केप व्हेलॉसिटी ची व्हॅल्यू फिक्स असते. बॉडी छोटी असू द्या किंवा मोठी असू द्या, इस्केप व्हेलॉसिटी कशी असते, सेम असते. ओके. आता इथं इस्केप व्हेलॉसिटी म्हणजे नेमकं काय, तर हे समजण्यासाठी आपण या ठिकाणी मी वेगवेगळ्या फिगर ड्रॉ करतोय. सपोज दिस इज द अर्थ. तर या ठिकाणी बॉडी मी व्हर्टिकल डायरेक्शन प्रोजेक्ट करतोय. किती व्हेलॉसिटीनं प्रोजेक्ट केली, 1 किलोमीटर पर सेकंड. बॉडी या हाईट पर्यंत जाईल, परत फॉल होईल. तर याला इस्केप व्हेलॉसिटी म्हणायचं नाही. आता मी काय करतोय, बॉडीची व्हेलॉसिटी वाढवतोय. समजा 5 किलोमीटर पर सेकंड घेतला, तर बॉडी अजून जरा जास्त हाईट पर्यंत जाईल, पण परत फॉल होईल. म्हणून याला इस्केप व्हेलॉसिटी म्हणायचं नाही. आता याच्या पुढे जाऊया आपण. बॉडीची व्हेलॉसिटी अजून वाढवते मी. व्हेलॉसिटी किती घेऊया, 10 किलोमीटर पर सेकंड. बॉडी अजून जास्त हाईटला जाईल, पण परत खाली फॉल होईल. म्हणजे याला सुद्धा इस्केप व्हेलॉसिटी म्हणायचं नाही. आता याच्या पुढे मी जातोय. बॉडीला व्हेलॉसिटी द्यायची. किती व्हेलॉसिटी द्यायची, तर 11.2 किलोमीटर पर सेकंड. तर ही बॉडी ग्रॅव्हिटेशनल फील्ड पासून काय होईल, दूर निघून जाईल. म्हणून या व्हेलॉसिटीलाच काय म्हणायचं, इस्केप व्हेलॉसिटी. तर ही कमीत कमी व्हेलॉसिटी आहे, 11.2 किलोमीटर पर सेकंड. तर याच्यापेक्षा जास्त पण द्यायची नाही. आता समजा इथं बॉडीला व्हेलॉसिटी तुम्ही दिली 11.4 किलोमीटर पर सेकंड. बॉडी ग्रॅव्हिटेशनल फील्ड पासून दूर जाईलच, पण याला इस्केप व्हेलॉसिटी म्हणायचं नाही. तर मिनिमम व्हेलॉसिटी, तर याला काय म्हणतो, इस्केप व्हेलॉसिटी. जसं आपल्याला पास होण्यासाठी मिनिमम किती मार्क्स पाहिजेत, आपल्याला 35. जास्त असले तर पास होणारच त्या पद्धतीनं. तर मिनिमम मार्क्स तसं मिनिमम व्हेलॉसिटी. मिनिमम व्हेलॉसिटी किती पाहिजे, 11.2 किलोमीटर पर सेकंड. इतकी मिनिमम व्हेलॉसिटी पाहिजे. मग या व्हेलॉसिटीला आपण काय म्हणतो, इस्केप व्हेलॉसिटी असं आपण म्हणतो. आता या ठिकाणी आपण डेरिवेशन ऑफ इस्केप व्हेलॉसिटी पाहणार आहोत. काय पाहणार आहोत, डेरिवेशन ऑफ इस्केप व्हेलॉसिटी. ओके. याला आपण एक्सप्रेशन म्हणतोय. तर इथं एक्सप्रेशन मध्ये आपण यानुसारच कन्सिडर करायचं. ही काय घेतली, अर्थ सरफेस, आणि या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल फील्ड आहे. या पॉइंटला काय म्हणते, ग्रॅव्हिटेशनल फील्ड. तर या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो, टोटल एनर्जी ऑन सरफेस ऑफ अर्थ is equal to total energy outside the Earth's gravitational field असं म्हणायचं. तर इथं टोटल एनर्जी ऑन सरफेस ऑफ अर्थ म्हणजे काय घ्यायचं, कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. आणि आउटसाइड द ग्रॅव्हिटेशनल फील्ड टोटल एनर्जी बॉडीची किती असते, 0 असते. तर कायनेटिक एनर्जी काय फॉर्म्युला असतो, 1/2 m इंटू VE स्क्वेअर. m म्हणजे काय घ्यायचं, मास ऑफ बॉडी. VE म्हणजे काय घेतोय, इस्केप व्हेलॉसिटी ऑफ द बॉडी. तर अर्थ सरफेस वरती पोटेन्शियल एनर्जी किती असते, -gm इंटू स्मॉल m आपण किती घेतोय, R घेते. तर ही पोटेन्शियल एनर्जी ऑन द सरफेस ऑफ अर्थ असते, इज इक्वल टू किती घ्यायचं, 0. आता हेच आपण सिम्प्लिफाय करून घेऊया.
1/2 m v स्क्वेअर इज इक्वल टू, हे तिकडे नंतर काय होईल, प्लस gm इंटू स्मॉल m अपॉन r. तर इथं एका m ला एक m काय झाला, कॅन्सल. तर आता हीच व्हॅल्यू इथं मी लिहितोय, ve स्क्वेअर इज इक्वल टू 2gm अपॉन किती देते, r. तर इथं v ची व्हॅल्यू काय घ्यायची, अंडर रूट 2gm अपॉन r. तर या फॉर्म्युल्यानुसार आपण काय फाइंड आउट करू शकतो, इस्केप वेलोसिटी. आणि आपल्याला g ची व्हॅल्यू माहित आहे, तर सॉरी gm ची व्हॅल्यू, gm इज इक्वल टू किती व्हॅल्यू असते बरोबर, g इंटू r स्क्वेअर. आपल्याला फॉर्म्युला माहित आहे बरोबर, g इज इक्वल टू gm अपॉन काय घ्यायचं, r स्क्वेअर. म्हणजे gm ची व्हॅल्यू किती आली, gr स्क्वेअर. तर gm ची व्हॅल्यू gr स्क्वेअर मी घेतलेली आहे या ठिकाणी. Therefore ve is equal to under root 2 g into r square divided by r. एका r ला एक r काय झाला, कॅन्सल. तर ve ची व्हॅल्यू किती असते, अंडर रूट 2 g into r. तर यानुसार इस्केप वेलोसिटी साठी हा एक फॉर्म्युला आहे आणि हा काय झाला, दुसरा फॉर्म्युला. तर यानुसार आपण काय फाइंड आउट करतो, इस्केप वेलोसिटी. आणि मगाशी आपण पाहिलेलं आहे, इस्केप वेलोसिटी नॉट डिपेंड्स ऑन द मास ऑफ बॉडी. तर इथं स्मॉल m चा संबंध आहे का, नाही. तर इथं इस्केप वेलोसिटी बॉडीच्या मास वरती अवलंबून असत नाही. म्हणजेच काय, अर्थ पासून स्मॉल बॉडी जर घेतली तरी इस्केप वेलोसिटी साठी व्हॅल्यू किती असेल, 11.2 किलोमीटर पर सेकंड. आणि बिगर बॉडी जरी असेल तरी इस्केप वेलोसिटी साठी व्हॅल्यू किती घ्यायची, 11.2 किलोमीटर पर सेकंड. एवढीच व्हॅल्यू लिहायची आहे. वन एक्झाम्पल रिगार्डिंग इस्केप वेलोसिटी. Example is that find escape velocity from the surface of moon. तर इथं escape velocity from the surface of moon. तर इथं मास ऑफ मून दिलेला आहे, किती मास आहे, 7.34 into 10⁻22 kg. रेडियस ऑफ मून इज 1.74 into 10⁻6 मीटर. Asked to find escape velocity. काय फाइंड आउट करायचं आहे, escape velocity. The value of g is 6.67 into 10⁻11 Newton meter square per kg square. Here we use the formula. Which formula can we use here? Escape velocity साठी formula under root 2gm upon किती घ्यायचा, r. हा फॉर्म्युला यूज करतो. I read these values. 2 into g ची व्हॅल्यू 6.67 into 10⁻11. m किती घ्यायचा वापर इथं, 7.34 into 10⁻22. r लिहितोय आपण, r ची व्हॅल्यू किती आहे, 1.74 into 10⁻6. ओके, here we get under root 2 into 6.67 into 7.34 divided by 1.74 into किती व्हॅल्यू येते बरोबर, आता 22 मधून 11 वजा केला, 10⁻11 आणि 11 मधून 6 वजा केला म्हणजे 10⁻2 किती व्हॅल्यू मिळते बाबा, 5. तर आता हे पुढे सिंप्लिफाय करायचं. हे जर सिंप्लिफाय केलं तर यानुसार व्हॅल्यू अशी मिळेल, 2.37 into 10⁻3 मीटर पर सेकंड. तर किती व्हॅल्यू मिळते, 2.37 किलोमीटर पर सेकंड. That is the escape velocity from the surface of moon. किती व्हॅल्यू मिळते, 2.37 किलोमीटर पर सेकंड.